नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मराठा समाजाच्या गळ्यातले ताईत बनलेले, ॲटलीस्ट कमीत कमी असे लोक की जे मनोज जरांगे पाटील यांच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल ज्यांना खूप आस्था आहे, असे लोक सोडून आणखीन असे लोक की जे अनेक अर्थाने मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळं त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे आर्थिक लाभ झालेत. अशा लोकांसाठी मनोज जरांगे पाटील यांचं जे काही रूप आहे ते फार आदरार्थी आहे. लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. इतकं प्रेम करतात, की मी डोळ्यांनी बघितलेलं आहे, की एक नेता चाललाय आणि मग त्याच्याबरोबर शेकडोच्या संख्येनं त्या विश्वासानं लोक जात राहतात. अशा वेळेला काय होतं, की मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येणं, भेटणं हे अनेकांचं त्यांचं त्या दिवसातलं किंवा जेव्हा केव्हा ते त्या भागात जातात त्यावेळेला ते एक महत्त्वाचं काम होऊन बसतं आणि मनोज जरांगे पाटलांना भेटल्यानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. काही लोक अशी भेट नाही झाली, की मग नको त्या क्लुप्त्या लढवतात आणि त्या क्लुप्त्यातनं जर त्यातल्या त्यात कुणी एखादा अतिरिक्तचं त्याला जर काही बाहेरून मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल, तर मग त्या क्लुप्त्या त्याला अधिकच सुचायला लागतात आणि मग नको त्या गोष्टी काही वेळेला घडतात. मी बघितलंय मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येणाऱ्या लोकांमध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आणि मग अशा वेळेला जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड झाला, 2.5 कोटीची सुपारी दिली गेली, 2 जण ताब्यात आहेत आणि मोठ्या राजकीय नेत्यांचं नाव त्याच्यात आहे, अशी बातमी दैनिक दिव्य मराठीला येते, त्यावेळेला आपल्याला अनेक प्रश्न पडतात. मी त्यांचे जवळचे सहकारी श्री गंगाधर काळकुटे यांच्याशी बोललो. त्यांच्या मते हे प्रकरण गंभीर आहे आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन ते बोलतील मनोज जरांगे पाटील. उद्या 11 वाजता ते बोलणार आहे. काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील जे माध्यमांशी मी बोलताना बघितले, तेव्हा ते म्हणाले, की ज्यांनी कुणी त्यांच्या अशा पद्धतीच्या हत्येचा कट रचलाय, त्यांनी चुकीची गोष्ट केली आहे. मी मराठा आहे, मी सोडणार नाही आणि चुकीच्या ठिकाणी तुम्ही हात घातलाय. त्यांच्याकडे एक ऑडिओ क्लिप पण आहे आणि बरेचसे तपशील ते उद्या सांगतील. पोलीस खात्यामध्ये मी जी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, अधिकृतपणे कुणीही बोलत नाही, फोन कट केले जात आहेत आणि इतकं संवेदनशील प्रकरण असल्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस तपास पूर्ण होऊन सगळ्या गोष्टी अधिकृतपणे जाहीर होणं आवश्यक आहे. पण मी जो सुरुवातीला 1-1.5 मिनिटाचा भाग सांगितला, तो तुम्ही लक्षात ठेवा, की एखाद्या नेत्यावरती अतीव प्रेम करणारे लोक काही वेळेला नको त्या क्लुप्त्या वापरू शकतात. पण अर्थात तो तपासाचा भाग आहे आणि मला हे गंभीर वाटलं, की एवढा असा मनुष्य, की जो आपल्या शरीराची तमा न बाळगता इतकी आंदोलनं करतोय, तर त्याच्या हत्येचा कट कोण कसं काय रचू शकतं? तो आता ती पूर्ण बातमी मी वाचून दाखवतो. दिव्य मराठीची बातमी आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार जरांगे पाटलांच्या हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलीस अधीक्षकांनी जरांगे पाटलाचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेनं तातडीनं कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं मी जरा ते टाळतो नावं घेणं, कारण त्यातला जो पूर्ण तथ्यांश बाहेर येईल, त्यानंतर ही नावं बाहेर येणं योग्य आहे. कारण सगळं नेमकं हे कसं रचलं वगैरे, कारण त्यांच्या कुटुंबियांचा पण मला विचार करायचा आणि नेमका खरोखर ते या गुन्ह्यात सहभागी होतं का, ते बाहेर आल्यानंतर बोलणं अधिक योग्य राहील. त्यामुळे मी ती नावं सांगत नाही. यापैकी एक जो आहे तो जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचं समोर आलं आहे. या दोघांची पोलिसांकडनं कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरात काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकही घेण्यात आली, हे माध्यमामध्ये छापून आलेलं आहे. मी पुन्हा सांगतो. काही लोक जे वेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या वापरून जरांगे पाटील यांची भेटच घ्यायची किंवा त्यांच्यावरती अति प्रेम आहे म्हणून काही माहिती सांगायची, असा सुद्धा तपास या अंगाने सुद्धा पोलिसांचा असू शकतो. पण आपण जे माध्यमात आलंय, जे पोलीस सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवू. सध्या ॲज ऑफ नाऊ पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरात काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकीही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली आणि हे योग्य केलं. जर अशी कुणी कोणत्याही अंमलाखाली अशी गोष्ट सांगितली असली तरी सुद्धा त्याचं गांभीर्य लक्षात घेता काळकुटे यांनी केलं ते योग्यच केलं. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत आरोपीने एका मोठ्या राजकीय नेत्यांचं नाव घेतल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे. मात्र पोलिसांनी अधिकृतरित्या कोणाचंही नाव जाहीर केलेलं नाही, हे महत्वाचं आहे. जरांगे पाटलांनी पण कोणाचं नाव घेतलेलं नाही, पण ते म्हणतात की कोणीतरी मोठी व्यक्ती आहे आणि मग त्यांनी आरोप पण केले.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती देऊन तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. जरांगे पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत, पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या जीवावर बेतलं तरी आम्ही समाजासाठी लढत राहू. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या कटामागे कोण, कशासाठी आणि किती लोक सहभागी आहेत हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता पुन्हा दिव्य मराठीने म्हटल्याप्रमाणे राज्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य चेहरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठं आंदोलन झालं. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. पोलीस तपासातून यामागे कोणत्या राजकीय शक्तीचा हात आहे का, हा प्रश्न आता पुढे आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी योग्यच केलं. एक तर तपास सुरू केला. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश झाल्यामुळं, मी त्याला कथित हा शब्द वापरेन, पोलिसांनी या कथित कटाचा पर्दाफाश केल्यानंतर मोठा अनर्थ टळलाय. जर वेळेवर कारवाई झाली नसती तर गंभीर घटना घडली असती असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे, असं दिव्य मराठीचं म्हणणं आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. त्यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण या प्रकरणामुळे चांगलंच खळबळ उडतं आहे. विरोधी पक्षांनी सरकारकडे या सुरक्षेच्या त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर सरकारने या कटामागील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल असा विश्वास दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती घडलेला हा प्रकार राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा मुद्दा आहे. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात, की श्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणाची पाळेमुळं खोदून काढतील. त्यांनी ती काढायला हवीत आणि ते बघणार आहेत की ते खरोखर तसं काढतात का. जरांगे पाटलांनी मघाशी माध्यमाची जो संवाद साधला त्याच्यातनं ते कुठेतरी एक अंगुली निर्देश करताना मला दिसले. अर्थात संपूर्ण पुरावे समोर आल्यानंतर त्यांनीही बोलण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळं आपण कुठल्या मोठा नेता, खरोखरच तशी बैठक झाली का, की आणखी कुठल्या अंमलाखाली हे नको ते उद्योग झालेत, असे सगळे प्रश्न आहेत. पण ते प्रश्न आपण समोर ठेवले महाराष्ट्रात. माझ्या मते महाराष्ट्रामध्ये अजून तरी एवढा स्तर घसरलेला नाही. पण सध्या हू नोज, म्हणजे महाराष्ट्रात सध्या जे काही चाललेलं आहे ते अकल्पित असं आहे. त्यामुळे अकल्पित गोष्टीचं, कल्पनेच्या बाहेरचं सगळं विश्लेषण करणं थोडंसं मला तरी योग्य वाटत नाही. जोपर्यंत अनटिल अनलेस फार सबळ पुरावे आपल्या हाताशी येत नाहीत, ते आल्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणात ते जे कोण आरोपी आहेत, त्यांची प्रोफाईल काय आहे, ते कुठे बीडमध्ये अशा बैठकीला उपस्थित होते, बीडमध्येच ते का उपस्थित होते. बीडचा विषय आला की तुम्हाला माहिती आहे तिथली सामाजिक परिस्थिती पाहता साधारणपणे 3-4 नावं झर्रकन आपल्या असे डोळ्यासमोर येतात. त्यापैकी कोणाचं नाव मोठा नेता म्हणून त्याच्यामध्ये आहे का, आणखीन कोणी खरोखरच जरांगे पाटील यांच्या जीवावरती उठला आहे का. आणि हे जर घडलं असेल तर मग ह्यांच्याबद्दल गृह विभाग काय करतो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, एखादी गोष्ट अंमलाखाली होणं आणि नसताना सुद्धा खरोखर अशा पद्धतीनं जरांगे पाटील यांच्या हत्येसंदर्भात कट रचला जाणं ही खरोखर धक्कादायक बाब आहे. त्याचा जसा तपास होईल तसं आपण सांगत राहू. पण आपलं महाराष्ट्रात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीवरती कसं लक्ष आहे हे तुमच्या लक्षात येतच असेल.